हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 22 पहा आपल्याला काय दिलं आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. या ठिकाणी आपल्याला एका क्वाड्रिलॅटरलची फिगर दिली आहे आणि हा क्वाड्रिलॅटरल ABCD रेक्टँगल आहे. राईट टू सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग इन्फॉर्मेशन गिवन बिलो इन द डायग्रॅम इन द फॉर्म ऑफ AX + BY = C. आता या ठिकाणी आपल्याला जी डायग्रॅममध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे याच्या आधारे आपल्याला काय करायचे आहे, टू सायमल्टेनियस इक्वेशन्स लिहायचे आहेत. इन द फॉर्म ऑफ AX + BY = C. या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचे आहे, टू सायमल्टेनियस इक्वेशन्स लिहायची आहेत. आता क्वाड्रिलॅटरल ABCD हा रेक्टँगल आहे, म्हणजेच याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजेच AB = CD आणि AD = BC असणार आहे. मग आपण या दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करू. पहा कसं सॉल्व करायचं एक्झाम्पल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. रिझन काय येईल, गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे. रेक्टँगलच्या अपोजिट साईड इक्वल असतात, म्हणजेच AB = CD येईल. AB = CD. रिझन काय येईल, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. आता AB काय दिलेलं आहे पहा आपल्याला, 2x + y + 8 = CD काय दिलेलं आहे पहा, 4x - y. आता आपण 2x टर्म आणि y टर्म या साईडला घेऊ. या ठिकाणी 2xचं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल, आणि yचं साईन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल पहा, 8 = 4x. हा 2x आपण या साईडला घेऊ, -2x, हा -y, हा +y या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, -y. Therefore 8 = 4x - 2x किती येईल पहा, 2x - y किती येईल, मायनस मायनस प्लस होईल. yचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय, या ठिकाणी 1 आहे. -1 - 1 किती येईल, -2y. आता इक्वेशनला आपण दोन्ही साईडला 2 ने डिव्हाइड करू. डिव्हाइड बोथ द साइड्स बाय 2 टू अबाव इक्वेशन वी गेट. या इक्वेशनला आपण दोन्ही बाजूला 2 ने डिव्हाइड करू. 8ला आपण 2 ने डिव्हाइड करू, 2xला 2 ने डिव्हाइड करू, -2yला 2 ने डिव्हाइड करू. काय येईल पहा, 2 1 = 2, 2 4 = 8. या ठिकाणी 4 येईल. = हा टू कॅन्सल होईल, x मायनस हा टू कॅन्सल होईल, y. म्हणजेच काय मिळालं, 4 = x - y. म्हणजेच काय येईल, x - y = 4. हे मिळालं आपल्याला फर्स्ट रिक्वायर्ड इक्वेशन. आता काय येईल पहा, AD = BC. या रेक्टँगलच्या काय आहेत, अपोजिट साईड्स आहेत, आणि अपोजिट साईड्स काय असतात, इक्वल. म्हणजेच काय येईल, AD = BC. AD = BC. रिझन काय येईल, अपोजिट साईड्स ऑफ अ रेक्टँगल. AD काय दिलेलं आहे आपल्याला, 2y. BC काय दिलेलं आहे, x + 4. म्हणजेच काय येईल, AD काय दिलेलं आहे, 2y = BC काय दिलेलं आहे, x + 4. आता आपण हा 2y या साईडला घेऊ आणि हा 4 या साईडला घेऊ. 2y या साईडला गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल. या ठिकाणी साईन काही नाही म्हणजे प्लस असणार आहे, आणि 4चं साईन काय आहे, प्लस. या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल पहा, हा 4 या बाजूला घेऊ, -4 होईल, = x. हा 2y या बाजूला गेल्यानंतर -2y होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं, -4 = x - 2y. म्हणजेच x - 2y = -4. हे मिळालं आपल्याला सेकंड रिक्वायर्ड इक्वेशन. खाली आन्सर लिहू आपण. Therefore the required simultaneous equations are x - y = 4. सेकंड इक्वेशन, x - 2y = -4. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. क्वेश्चन 23 काय दिलं आहे पहा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. या ठिकाणी आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला हे एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. आता प्रथम काय करायचं, इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. ax² + bx + c = 0. या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहून घ्यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय येईल, ही जी कॉन्स्टंट टर्म आहे, ही कॉन्स्टंट टर्म आणि फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट. आता फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट काय, 1. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 20 × 1 किती येईल, 20. आता थर्ड स्टेप काय,
ही जी कॉन्स्टंट टर्म आहे -20, याचे असे 2 फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ॲन्सर -20 मिळालं पाहिजे आणि त्यांची सबट्रॅक्शन, आता या कॉन्स्टंट टर्मचं साईन काय आहे मायनस, म्हणजेच या 2 टर्म्सची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिडल टर्म मिळाली पाहिजे. मिडल टर्म काय आहे 1x, म्हणजेच आपल्याला 1 मिळालं पाहिजे. मग आता कोणत्या टर्म्स घेता येतील पहा आपल्याला. 5 4 जार 20, 5 आणि 4 आपण घेऊ शकतो. आता मिडल टर्मचं साईन काय आहे प्लस, मग आपण काय करू या 5ला प्लस साईन देऊ आणि 4ला मायनस देऊ, कारण +5 - 4 आपला आन्सर काय येईल +1 येईल. यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 5 - 4 केल्यानंतर 1 मिळेल आन्सर +1 आणि यांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -20 मिळेल आन्सर. पहा सॉल्व करू आपण. x², आता हा x कसा लिहायचा +5x - 4x. जर आपण +5x - 4x केलं तर काय मिळेल +x मिळेल. -20 = 0. आता आपण या 2 टर्म्सचा एक ग्रुप घेऊ आणि या 2 टर्म्सचा एक ग्रुप घेऊ. आता यामधून आपल्याला एक कॉमन टर्म काढायची आहे. काय कॉमन काढता येईल पहा. या दोन्हीमधून आपण x कॉमन काढू शकतो. आता x कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी काय राहील पहा, x राहील. x × x x² प्लस या ठिकाणी 5x मधून x कॉमन काढला काय राहील 5, म्हणजेच काय येईल x + 5 मायनस. आता 4x आणि 20 याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा. याच्यामधून आपण 4 कॉमन काढू शकतो. पहा 4 कॉमन काढला. या 4x मधून आपण 4 कॉमन काढला तर काय राहील x. आता या ठिकाणी मायनस साईन आहे, मग आतलं साईन काय होईल चेंज होईल. इथे मायनस आहे ते प्लस येईल. प्लस 4 5 जार 20, म्हणजेच या ठिकाणी काय येईल 5 येईल. 20 म्हणजेच काय 4 × 5, मग आपण 4 कॉमन काढला म्हणजेच काय राहील या ठिकाणी 5 = 0. या ठिकाणी साईन मायनस आहे त्यामुळे आतलं साईन काय करायचं चेंज करायचं. या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी प्लस येईल. आता x + 5 दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. हा एक फॅक्टर घेऊ आपण x + 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल x आणि हा -4, x - 4 = 0. ही कॉन्स्टंट टर्म घेतली आपण एका ब्रॅकेटमध्ये आणि एका ब्रॅकेटमध्ये x - 4 = 0. आता या 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच या दोन्ही टर्मपैकी एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच x + 5 = 0 और x - 4 = 0. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. येथे साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. x = -5 और आता हा -4 आपण या साईडला घेऊ. या बाजूला आल्यानंतर काय होईल 4चं साईन काय मायनस, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. x = 4, म्हणजेच xची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -5 and 4, म्हणजेच आन्सर काय येईल आपल्याला -5 and 4 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आन्सर लिहू आपण. देअरफॉर -5 and 4 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 24 काय दिला आहे पहा. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. टोटल कार्ड्स किती आहेत 52 प्लेइंग कार्ड्स आहेत, म्हणजे आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येईल 52. त्याच्यानंतर आपल्याला इव्हेंट काय दिलेला आहे गेटिंग फेस कार्ड. याला आपण इव्हेंट ए कन्सिडर करू. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. देअर आर 52 कार्ड्स. टोटल कार्ड्स किती आहेत 52 आहेत. देअर आर 52 कार्ड्स. देअरफॉर म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येईल n(s) इज 52. आता हा इव्हेंट ए कन्सिडर करू आपण. लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग फेस कार्ड. इव्हेंट ए लिहून घेऊ आपण. इव्हेंट ए काय येईल इव्हेंट ए गेटिंग फेस कार्ड्स. आता टोटल किती फेस कार्ड्स असतात 12 फेस कार्ड्स असतात. 4 किंगचे असणार आहेत, 4 क्वीनचे असणार आहेत आणि 4 जॅकचे असणार आहेत. 52 कार्ड्समध्ये फेस कार्ड्स किती असणार आहेत 12 फेस कार्ड्स असणार आहेत. लिहून घेऊ आपण. देअर आर 12 फेस कार्ड्स इन द पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए किती येतील 12. n(a) किती येईल 12. आता मग आपण प्रोबॅबिलिटी काढून घेऊ इव्हेंट एची. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए P of A इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला n(a)/n(s). नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए अपॉन टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. n(a) किती आहे 12 अपॉन n(s) किती आहे 52. भाग घालू आपण. 4ने भाग जाईल. 4 3 जार 12,
4 1 जार 4 1 राहील 12 4 3 जार 12 म्हणजेच काय मिळालं 3/13 म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी काय मिळाली 3/13 आन्सर लिहू आपण खाली देअरफॉर और P ऑफ A इज इक्वल टू 3/13 अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 25 पहा. द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन अ सॉफ्टवेअर कंपनी. या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ आवर्स डेली दिलेलं आहे. प्रिपेअर लेस दॅन अपर लिमिट टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आणि आपल्याला काय करायचं आहे लेस दॅन अपर लिमिट टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. पहा तयार करू आपण टेबल. आता नंबर ऑफ आवर्स डेली म्हणजेच आपल्याला क्लास दिलेला आहे आणि नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आपल्याला थर्ड कॉलम तयार करायचा आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसाठी. तयार करू आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल क्लास. क्लास काय दिलेला आहे आपल्याला नंबर ऑफ आवर्स डेली. नंबर ऑफ आवर्स डेली. नेक्स्ट कॉलम काय येईल आपला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय FI. आणि लास्ट कॉलम काय येईल आपला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अपर लिमिट टाईप. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच CF. आता नंबर ऑफ आवर्स डेली आपल्याला दिलेला आहे. क्लास कंटिन्युअस आहे त्यामुळे आपण आहे तसं लिहून घेऊ. 8 to 10 10 to 12 12 to 14 14 to 16. नंबर ऑफ वर्कर्स 150 500 300 अँड 50. 300 आणि लास्ट काय आहे 50. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी लिहायची पहा. फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे तशी लिहून घ्यायची 150. त्यानंतर काय करायचं ह्या 150मध्ये ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. किती येईल पहा 150 + 500 किती येईल 650. आता ह्या 650मध्ये ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. किती येईल 650 + 300 किती येईल 950. आणि ह्या 950मध्ये ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. किती येईल पहा 950 + 50 1000. अशा प्रकारे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.